खरं तर आंदोलन ही काळाची गरज आहे। आज जर मराठा समाजाचा विचार केला तर मराठा समाज हा गावगाड्यावर अतिशय मागासलेला झालेला आहे। ऊस कामगार कोण असेल तर आमचा मराठा बांधव आहे। आज जर शहराचा विचार केला तर झोपडपट्टीमध्ये राहणारा कोण आहे तो आमचा मराठा बांधव आहे। आज शिक्षणापासून आमचा मराठा बांधव खूप वंचित राहत आहे। याला कारण काय असेल तर शेतीमधून होणारं उत्पन्न आणि उत्पन्नाच्या होणाऱ्या कमी किमती। दिल्लीचेही तक्क लागतो फक्त माझा मराठा अशी म्हण आहे साहेब। तुम्हाला सांगतो आमचा टाळकरी मराठा आहे, वारकरी मराठा आहे, भगव्याची शान मराठा आहे, माथा रायगडाचा माथा मराठा आहे। मराठा माणसाने कधीही कोणाला त्रास दिलेला नाही। जो ज्या ज्या वेळेस देशावर राज्यावर संकट आलेले त्या त्या वेळेस मराठा समाज हा स्वतःच पाणीपत झालं तरी पाठीमागे नाही। त्यामुळे मराठा समाज हा अजिबात कोणाला त्रास देणार नाही। आलेला मराठा बांधवानं स्वतःची शिदोरी सोबत आणलेली। मराठा बांधवाकडून कोणीही आई बहिणीला ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण आहे की कोणीही आई बहिणीला या ठिकाणी मराठा स्वतः जरांगे पाटलांचं आव्हान आहे त्या गर्दी कमी करा, कारण रस्त्यावरती पण खूप मोठे आंदोलक जमलेले आहेत। त्याच्यामुळे रस्त्यावरून वाहतुकीला फटका बसतोय, लोकल वाहतुकीला फटका बसतोय। तो बसवणे कारण आंदोलन अगदी शांततेत चालू आहे। आम्ही पण सकाळपासून हे सगळं कव्हर करतोय, मात्र इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी जरांगे पाटलांचं स्वतःचं आव्हान आहे। खरं तर मी या ठिकाणी लोकशाही चॅनल पाटलाचा आदेश जोपर्यंत येणार नाही तो दिला, कारण ते स्वतः आता माध्यमांशी बोलतात। बसून राहणार, CST बस स्टॉपमध्ये इथं बसून राहणार आम्ही इथं।